नमस्कार. आपण अनेकदा बोलता बोलता सहज म्हणतो, अरे त्या मुलाची वाढ चांगली झालीय किंवा त्याचा विकास खूप झालाय. आपल्याला वाटतं की दोन्हीचा अर्थ एकच आहे. पण स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनं पाहिलं तर वृद्धी आणि विकास या दोन शब्दांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. चला तर मग आज हाच फरक अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया. तर मग पहिला प्रश्न, वृद्धी आणि विकास या दोन्ही एकच गोष्टी आहेत का? हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकंच त्याचं उत्तर गोंधळात टाकणारं असू शकतं आणि बरेच जण इथेच फसतात. पण याचं खरं उत्तर आहे नाही. ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या संकल्पना आहेत आणि आज आपण हाच गोंधळ कायमचा दूर करणार आहोत. हा फरक नीट समजून घेण्यासाठी चला प्रत्येक शब्दाला आपण वेगळं करून पाहू. सुरुवात करूया वृद्धीपासून. नक्की काय आहे ही वृद्धी? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर वृद्धी म्हणजे शारीरिक बदल. ही एक संख्यात्मक गोष्ट आहे, म्हणजे क्वांटिटेटिव्ह. शरीराचा आकार, उंची, वजन, थोडक्यात असं काहीही जे आपण मोजपट्टीने किंवा वजन काट्यावर मोजू शकतो ती म्हणजे वृद्धी. हे असे बदल आहेत जे आपल्याला थेट डोळ्यांनी दिसतात. ठीक आहे, म्हणजे वृद्धी ही बाहेरून दिसणारी आणि मोजता येणारी गोष्ट झाली. पण मग विकास म्हणजे काय? नाण्याच्या दुसऱ्या बाजूला नेमकं काय आहे? विकास म्हणजे मानसिक बदल. हा एक गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह बदल आहे. तो तुमच्या उंचीत किंवा वजनात नाही, तर तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत, तुमच्या कौशल्यांमध्ये आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेत दिसून येतो. विकास मोजता येत नाही, तो अनुभवायला लागतो. समजा एखादा अवघड गणित सोडवण्याची तुमची क्षमता वाढली, हा झाला विकास. बरं, आता दोन्ही शब्दांचे अर्थ आपल्याला कळलेत. आता त्यांना समोरासमोर ठेवून पाहूया. यांच्यातला जो मूळ फरक आहे तो आता अगदी स्पष्ट होऊन जाईल. हाच तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, वृद्धी ही शरीरापुरती मर्यादित आहे, तो एक शारीरिक बदल आहे. तर विकास हा अमर्याद आहे, तो थेट बुद्धी आणि कौशल्यांशी जोडलेला आहे. म्हणजे एका बाजूला शारीरिक शक्ती तर दुसऱ्या बाजूला मानसिक क्षमता, हाच यांच्यातला खरा फरक आहे. थिअरी तर बरीच झाली. आता एका इतक्या सोप्या उदाहरणाने ही गोष्ट समजून घेऊ की तुम्ही ती कधीच विसरणार नाही. इथे बघा, उंची वाढणं ही वृद्धी आहे. आपण ती इंच किंवा सेंटीमीटरमध्ये मोजू शकतो. पण विचार करण्याची क्षमता वाढणं हा विकास आहे. तुम्ही किती जास्त विचार करता हे मोजता येतं का? नाही ना. पण तुमच्या विचारांची खोली किंवा दर्जा नक्कीच वाढतो. म्हणजे एक आहे आकडा तर दुसरी आहे गुणवत्ता. किती सोपं आहे. पण एक मिनिट, या सगळ्या माहितीचा परीक्षेसाठी काय उपयोग? म्हणजे हा फरक समजून घेण्यासाठी आपण एवढा वेळ का देतोय? याचं कारण अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. या एका छोट्याशा फरकावर आधारित एक बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQ परीक्षेत हमखास विचारला जातो. त्यामुळे हे समजून घेणं म्हणजे केवळ ज्ञान मिळवणं नाही, तर आपल्या हक्काचे गुण पक्के करणं आहे. आणि आता जाता जाता एक शेवटचा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न. वृद्धी थांबल्यावरही विकास शक्य आहे का? याचं उत्तर आहे हो, नक्कीच शक्य आहे. लक्षात घ्या, आपली शारीरिक वाढ वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर थांबते, पण शिकण्याची, विचार करण्याची आणि स्वतःला सुधारण्याची प्रक्रिया म्हणजेच विकास हा आयुष्यभर सुरू राहतो. आणि खरं तर हाच या दोन संकल्पनांमधला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात सुंदर फरक आहे.